पाणी साधं दूषित नाही, या पाण्यामध्ये नक्कीच काहीतरी घटक आहे. आम्हाला पेशंटला तपासतानाच कळतंय. डॉक्टर, कॉर्पोरेशनचं पाणी लोकांना पुरवताना त्याची प्रदूषण पातळी चेक केली जाते. मग प्रदूषित पाणी लोकांपर्यंत पोहोचलंच कसं, पुरवलंच कसं गेलं? अर्जुन सर, तुमचं बरोबर आहे, पण जे दिसतंय ते आपण नाकारू शकत नाही. ते बघा, आधी लोकांच्या पोटात होतं, नंतर त्यांना वॉमिटिंग होतंय आणि त्यानंतर काय होतं ते पाहिलंच तुम्ही. जर पाण्यामध्ये विषारी घटक नसते तर हे झालंच नसतं ना. डॉक्टर, कॉर्पोरेशनचं पाणी सोडलं तर पुण्याच्या काही भागात टँकरने पाणी पुरवठा होतो, त्यामुळं काय झालं असेल का? हे बघा, टँकरनं पाणी पुरवठा एका भागामध्ये होतो, पण इथं पेशंट तर सगळ्याच बाजूने येत आहे. आम्हालाच कळत नाही नेमकं काय होतंय. ते चौकशी केल्यानंतर लक्षात येईल काय आहे ते. अर्जुन सर, लवकरात लवकर तुम्ही जरा प्लीज सगळ्यांना पाणी उकळून प्यायला सांगा. जे अगदी सेफ्टी मेजर्स आहेत ते सगळे घ्यायला सांगा. म्हणजे मेडिकल स्टोअर्समध्ये पाणी उकळून पिण्यासाठीच्या किंवा जी औषधं आहेत ती सगळी घ्यायला सांगा. आणि आधी हे काही जरी नाही जमलं तरी लोकांना म्हणावं काही दिवस बाहेरून पाणी विकत आणून प्या. हा, डॉक्टर बरोबर बोलतात आप्पे. मी पण लोक लावून हे सगळं कशामुळे होतंय ते चेक करतो. अर्जुन, आप्पे, तू गायतोंडेंना फोन कर आणि ह्या पाण्याबद्दल माहिती दे. आणि डॉक्टर जे काही सेफ्टी मेजर सांगतात ना ते लोकांना फॉलो करण्यासाठी तू म्हणजे पत्रकार परिषद घेऊन सांग असं मला वाटतंय. अर्जुन सर, प्लीज जरा तुम्ही काळजी घ्या, मी आलोच. हा. दीपा, हे बघ, हे सगळं बघून तुला त्रास होतोय कळतंय मला, पण असं बसून नाही चालणार अगं. तू काहीतरी तू तू शांत हो ना, तू शांत हो जरा. हे बघ दीपा, तू ह्या सगळ्याची जबाबदारी घेतलीस ना आता. तू जर इथं रडत बसलीस ना तर बाहेर लोकांचे जीव जातील अजून. हे बघ, ही सगळी परिस्थिती हँडल करणं तुझ्यासाठी लय अवघड जातं मला कळतंय. पण हे बघ, उठ आता, तू हे सगळं सावरून घ्यावं लागणार आहे, पावलं उचलावी लागणार आहेत. ठीक आहेस ना तू? मी जातो जरा, सावर स्वतःला. सर, जर कोणी हे जाणून बुजून केलं असेल ना तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. तो नंतरचा विषय काय तुम्ही आता सिच्युएशन कंट्रोलमध्ये येणं गरजेचं आहे. हो सर, मी सगळ्या विभागांना अलर्ट केलेले. मला असं वाटतं की आता डॉक्टरांची सगळ्यात जास्त गरज आहे. म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये कमीत कमी 4 तरी डॉक्टर पाहिजे. एवढ्या डॉक्टरांची व्यवस्था होणं तर अवघड आहे. मी डॉक्टर असोसिएशनला कळवलंय, तुम्ही काळजी करू नका. काळजी कशी नको करू काय तोंडे, शहर असं संकटात असताना मला शांत नाही बसवत. हो सर, मला सगळं मान्य आहे, पण आपल्या हातात जे जे काही शक्य आहे ते आपण सगळं करतो. आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हवालदार पण पाठवले जेणेकरून पेशंटचा गोंधळ नको उडायला. येस सर, थँक्यू. सर, एक बोलू? सर, याआधी शहरावर जेव्हा जेव्हा संकट आलंय तेव्हा तेव्हा अपर्णा मॅडमनी फ्रंट फूटवर येऊन काम केलं. पण आज तसं दिसत नाही. हा, म्हणजे ती आजारी आहे ना, त्यामुळं बहुतेक. सर, मान्य आहे त्या आजारी आहे, पण सर अपर्णा मॅडमनी कधीच इमोशनल होऊन विचार नाही केला. त्यांनी नेहमीच प्रॅक्टिकल होऊन मार्ग काढलेले आहेत. अपर्णा, बरं झालं तू तिकडे वेळेत गेलीस. सगळं कसं व्यवस्थित सांभाळून घेतलंस. हो, पण बऱ्याच लोकांचे जीव गेले ना ताई. सगळं अनपेक्षित होतं, पण बघू, या सगळ्याचा तपास लावेन मी. पण अर्जुन, अरे आप्याची पत्रकार परिषद बघितली की आम्ही, चांगलं काम केलं तिने. हा बापू, पण तरी पण संपूर्ण परिस्थिती अजून आटोक्यात नाही आली तशी. पण आपण माणसं कामाला लावलीत ना, तपास घेतील की ते. अगं आप्पे, अर्जाचं पहिल्यापासूनच तत्व आहे बघ. जे काय काम करायचं ना ते स्वतः पुढे होऊन. आज पण त्यानं काही ना काहीतरी सोय लावलीच असेल. हा, तपासाची दिशा ठरवली मी, बघू आता कसं होतं. नमस्कार अर्जुन साहेब, यावं का मी? तुम्ही अहो असं अचानक घरी कसं काय येऊ शकता तुम्ही? वहिनी असू द्या, थांबा. या. कसं आहे, तुम्ही इन्स्पेक्टर आहे, तुम्ही राग धरून ठेवू शकता, आम्ही नाही ना. आम्ही लोकप्रतिनिधी आहे, आम्हाला सगळ्यांना समजून घ्यावं लागतं, आहे का नाही?
त्याचं काय जिजी साहेब, तुमचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे वेगळे आहेत, माहिती आहे मला. मुद्द्याचं बोलायचं आणि गपचूप निघायचं इथून. साहेब तुम्ही इथं कशासाठी आलाय? इन्स्पेक्टर साहेब, ही पोलिसी रग आहे ना, जरा शांत ठेवा. आधीच याच्यामुळं बरंचसं नुकसान झालंय तुमचं. काय? म्हणजे आता तुम्ही एवढी कलमं लावली आमच्यावर, एक तरी गुन्हा सिद्ध झालाय का आमच्यावर? नाही ना. बरं ती जाऊ द्या, ते बोलायला आलो नाही आम्ही इथं. तुम्ही जे काय बोलायला आलाय ना ते बोला पटकन, नाटक तर घ्या. अहो, आम्ही इथं मॅडमना कामावर रुजू होण्यासाठी विनंती करायला आलोय. यो तात्याला पैसे देणारा, शहरात हे सगळं घडून आणणारा योच तर नाही ना? विनंती? तुम्ही तुम्ही विनंती करायची काय गरज आहे? ती येईल ना तिच्या मानानं. तसं नाही, तुम्ही विसरताय परत. अहो, लोकप्रतिनिधी आहे आम्ही, लोकांचं भलं व्हावं हे आमचं कामच आहे. आता मला सांगा, मॅडम ऑफिसला आल्याच नाही तर लोकांच्या उपचाराला गती मिळणार कशी? तुमचं म्हणणं कळलंय. आता काय करायचं ते त्या ठरवतील की. या तुम्ही. एवढा वाईट पाहुणचार केला नव्हता राव कुणी आमचा. चहा नाही, पाणी नाही. बरं, नसू द्या. आज आम्ही मॅडम कडनं वचनच घेऊन जाणार आहे. मॅडम, तुम्ही आम्हाला वचन द्या, उद्याच्या उद्या तुम्ही कामावर रुजू होणार. अहो, लोकांना बांधिलंय आम्ही. हो, मी उद्या जाणार आहे ऑफिसला आणि सगळं काम हातात घेईन.